मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे। गावोगावचे तरुण मराठा तरुण आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। त्यांची पदयात्रा सुरू झालेली आहे। आता साधारणतः पुण्याच्या जवळ त्यांची पदयात्रा सुरू झालेली आहे। तर गावोगावचे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षणाचा मागणीला जोर धरण्यासाठी गावोगावचे तरुण मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत। मी आता सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड या गावी आहे। तर आपण बघू शकतो की गावोगावचे तरुण हे जात आहेत आणि सर्व जे जीवनोपयोगी साहित्य आहेत ते साहित्य घेऊन तरुण मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। तर इथं आपण बघू शकतो की ही पाण्याचे जार आहेत, याचबरोबर हे तांदूळाचा कट्टासुद्धा घेतलेला आहे, त्याचबरोबर गॅसची टाकीसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळते आहे। परत जेवण बनवायचं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य घेऊन ही मराठा आंदोलक तरुण जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण बघू शकतो की किती मोठ्या संख्येनं हे तरुण आहेत जे मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षणासाठी हे तरुण मुंबईच्या दिशेनं जात आहेत। काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। नेमकी मागण्या आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातीलच मागण्या आहेत, पण ते कशा प्रकारे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, नेमकी त्यांचं पुढची दिशा नेमकी काय असेल या संदर्भात आपण त्यांनाच विचारूया। काय सांगाल काका? या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जो लढा आहे तो आजचा नाही, परंतु बऱ्याच दिवसापासून हा लढा चालू आहे। आणि आमचे सर्वांचे दैवत, आज मराठ्यांचं दैवत आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आणि आपण मुंबईला गेलं पाहिजे। आणि या ठिकाणी अनेक उपोषणं झाली, परंतु या सरकारला कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नसल्यामुळं शेवटी नाईलाज असतो हे पाऊल उचलावं लागलं मराठी समाजाला। आणि त्यांच्या हाकेला साथ देण्यासाठी आज या शिनाकाठचा प्रत्येक गावातील, माझ्या आताच्या अनुभवाप्रमाणे प्रत्येक गावातून एक टेम्पोमध्ये जवळजवळ 40-40, 50-50 तरुण हा आता पहिल्या म्हणजे कालपासून निघालेला आहे। आणि अजून 25 तारखेपर्यंत प्रत्येक गावातून असे सर्वच जण निघणार आहेत। आणि त्याचं नियोजन गावोगावच्या सर्व मराठी समाजच नाही, परंतु सर्वच समाजांनी यासाठी वेळ दिलेला आहे आणि जबाबदारी घेतली आहे। आणि हा करत असताना जो कोण जाणार असेल, म्हणजे आज आपण परिस्थिती बघतो प्रत्येक कुटुंबाच्या बाबतीत आज वेगळ्या पद्धतीची परिस्थिती आहे, परंतु अशा परिस्थितीत सुद्धा सर्व जागेवर शेवटी आपण कुणबी आहोत, आपण शेतकरी आहोत। शेतकऱ्याचा बारदानाही कसा असतो हे सगळ्याला माहीत आहे। आणि हा जागेवर सोडून जायची तयारी आज या तरुणांना दाखवली आहे। आणि त्यासाठी राहणाऱ्या गावातील माणसांसुद्धा तशा जबाबदारी उचल। आज कितीही दिवस लागो, आजची परिस्थिती आपण बघतो की तयारी अशी केली आहे प्रत्येक गावोगावच्या कार्यकर्त्यांनी, सर्व समाजाच्या लोकांनी की गावात आम्ही जी वयस्कर माणसं आहोत ते आम्ही गाव सांभाळू, परंतु तुम्ही पाटलांनी हाक दिली आहे तर आता तुम्ही मात्र थांबू नका। आणि जसं पाटलांचं म्हणणं आहे की आता आरक्षण ही शेवटची आमची लढाई आहे, ज्याप्रमाणे पानिपतच्या विरोधामध्ये ज्या प्रकारचं घडलं अशा प्रकारच्यापर्यंत पुढच्या तयारीनं आज हा मराठा समाज त्या ठिकाणी चालला आहे आणि तो आज रस्त्यावर उतरला आहे। शासनाची दखल घेणं न घेणं ह्या गोष्टी त्यांच्या हातात आहेत, परंतु आपल्या हातात लढणं आहे आणि आपण नक्कीच लढू। आणि त्यासाठी जरांगे पाटलांना सहकार्य करण्यासाठी आज ही गावोगावचा तरुण कुठल्याही प्रकारचं टायमिंग न हे करता, म्हणजे महागारी यायची वाट नाही, आम्ही चाललो आहे, कधी यायचं हे माहीत नाही, ज्या पद्धतीनं त्यांना ठरलं आहे त्याच पद्धतीने ह्याही शिनाकाठच्या सर्व तरुणांनी ठरलं आहे। आणि त्याबरोबर आज ही आपली पायी दिंडी या ठिकाणी चाललेली आहे। आणि नक्कीच एक आशा वाटते की या सर्व लोकांच्या सगळ्या याच्यामुळं आणि आज इतक्या दिवसाचा हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल आणि तो पाटलांनी मार्गी लावायचा विडा उचललेला आहे। आणि आपण त्यांना साथ देणं ही आपली काळाची गरज आहे आणि अशी साथ आपला सर्वच बांधव देतील अशी मला आशा आहे। आपण बघतो की मनोज जरांगे पाटलांच्या हाकेला साथ देऊन सगळे मराठा बांधव या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। हे जे केवडगावचे तरुण निघाले आहेत ह्यांचं नेमकं नियोजन कशा पद्धतीने ह्यांनी केलेलं आहे या संदर्भात आपण थोडीफार माहिती पाहूयात। नेमकं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि आता इथून तुम्ही मार्गस्थ होणार आहेत म्हणजे पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत की डायरेक्ट मुंबईलाच तुमचं पुढचा टप्पा असणार आहे? 20 तारखेला मनोज जरांगे पाटील आंतरवली सराडीतून निघालेले आहेत आणि आम्ही उद्या म्हणजे आजचा मुक्काम हा त्यांचा खराडी बायपास चंदननगर पुणे येथे आहे। आणि उद्या सकाळी ती रॅली पुणे शहराला क्रॉस करून
पुढच्या पडावावर जाते आणि आम्ही आज पुणे शहर क्रॉस करून, कारण रॅली एवढी भव्य स्वरूपात आहे, आम्हाला आज सोशल मीडियावरून समजतंय की 30 ते 40 किलोमीटर वाहनांच्या रांगा असल्यामुळं नगर हायवे पूर्णपणे जाम झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही आज पर्यायी रस्ता म्हणून पुणे शहर क्रॉस करून उद्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी, लोणावळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही त्या रॅलीमध्ये सहभागी होतोय. आत्ताच सांगितल्याप्रमाणे संपूर्ण देशाला ज्या माणसाकडून आशा लागलेल्या आहे असा एकमेव माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. कारण आज या रॅलीला निघत असताना लोकवर्गणीचा भाग म्हणून आमच्या गावातील ओबीसी बांधव असतील, दलित बांधव असतील, या सर्वांनी मोठ्या मनानं आम्हाला आर्थिक सहकार्य देखील केलेलं आहे. विशेष करून गावखेड्यातील सर्व बहुजन समाजातील सर्व समाज हे मराठा समाजाच्या पाठीमागे आहे, त्याच्यावरून हे लक्षात येतं. आणि भविष्यामध्ये सर्व ओबीसी समाजच नाही तर या देशातील सर्व कष्टकरी, कुणबी, शेतकरी या सर्वांचे आंदोलनं जर मार्गी लावायचा जर धमक कुणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही सर्वजण या रॅलीसाठी जातोय. मराठा आरक्षण घेऊनच आम्ही परत येणार आहे. तुम्ही बघितलं आमची सगळी तयारी, अक्षरशः गॅस सिलेंडरपासून गव्हाचे कट्टे असतील, तांदळाचे कट्टे असतील, किराणा असेल, भाजीपाला असेल, ही संपूर्ण तयारीनिशी आम्ही मुंबईला जातोय. आणि मराठा आरक्षण तर घेऊन येतोयच, पण भविष्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची ताकद जरांगे पाटील तुम्हा आम्हा सर्वांना देत आहेत, एवढं या निमित्तानं सांगायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. मनोज जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपण आताच बघितलं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघारी येणार नाही, अशा प्रकारची भूमिका या तरुणांनी घेतलेली आहे. आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार. आज मनोज जरांगे पाटील यांनी जो आरक्षणासाठी जो मोर्चा मुंबईला काढलेला आहे, त्याच्यासाठी आमच्या केवळ गावातून जे काही आम्ही तरुण चाललेलो आहेत त्या आमचा सर्व खर्च हा ग्रामस्थांनी उचलला आहे. त्यात ओबीसी बांधव असतील, मराठा बांधव असतील, एससी बांधव असतील, सर्वांनी मिळून या लोकांना आर्थिक मदत केलेली आहे. आणि हे सगळं आम्ही आता मुंबईला जरांगे पाटलांच्या पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात आहे. तर शासनाला आम्ही असं विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हे मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि मराठा समाजाची मागणी मान्य करावी अशी आम्ही मागणी करत आहेत. सर, काही तरुण आहेत तिथं, त्यांना देखील भूमिका मांडायची आहे. एक मराठा. या ठिकाणी काही ओबीसी बांधव देखील आहेत, त्यांनी मराठा समाजाला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. हे जे मराठा तरुण जे मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत त्यांना देखील पाठिंबा दिलेला आहे. तर हे एक ओबीसी तरुण आहे, त्याचा देखील मराठा समाजाला पाठिंबा आहे. त्याच्या नेमक्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. मी ओबीसी समाजाचा माणूस आहे आणि ह्या आंदोलनाला माझा पूर्ण ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. आणि हा जरांगे पाटलाची लढाई मुंबईपासून गेलेली आहे आणि ते लढाईत यश मिळावे हे ओबीसी समाजाचे वतीनं. बरोबर. काही लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत, लहान मुलं आहेत, लहान मुले आहेत. त्यांना या मराठा समाजाच्या लढ्याबद्दल, मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते देखील आपण जाणून घेऊयात. तुझं नाव काय? नाव काय? माझं नाव स्वप्नील सुनील पाटील. मी माझे वडील मुंबईला चालले आहेत. मी माझ्या वडिलांना सांगितले आरक्षण भेटल्याशिवाय अजिबात माघारी यायचं नाही. आत्ताच आपण बघितलं की या लहानग्याच्या भावना काय आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.